आम्ही आता आलोय शॉपिंग करायला. इकडे कुठे आलं? वेस्ट काय? वेस्ट साईड नाही आहे, वेस्ट साईडच आहे. वेस्ट साईड आहे. हा हो, आणि एवढ्या कपड्यांच्या छान व्हरायटी आहेत ना. मला ना ॲक्च्युली अशी घ्यायची आहे. ही बॅगी आहे. भारी वाटत. अरे असा कलर घ्यायचा नाही. अच्छा, असा वाला. चल चल तू बघत राहा. भारी वाटतं ना. तो शर्ट बघ, तो भारी वाटतं. येस. आणि ही गेलेली आहे मला सोडून कपडे बघायला. किती वेळा हे सांगायचं आपण ब्लॉगमध्ये. भारी आहे यार, क्वालिटी मस्त आहे तिकडची. काय आवडतं असलं तर घे. जाऊन चेंजिंग रूम आहे तिकडे, एक मिरर सेल्फी काढून. हा बघते आता इकडे पण बघूया. ये काय चांगलं भेटलं असेल तर आपण घेऊया. या, पण आम्हाला चॉईस करायला एवढा वेळ लागतो की चांगलं असूनही चांगलं दिसत नाही. आपले वाव काय कलर आहे यार. म्हणजे असा मला ओ माय गॉड. शॉपिंग करते. हे डेनिमचा वन पीस पण छान वाटतो यार. हे बघ. हा हा पण छान. आम्ही आता ट्रिपला जाणार आहोत. इकडे आम्ही आता ट्रिपला जाणार आहोत. त्याच्यासाठी शॉपिंग करतोय. त्याच्यासाठी आम्हाला असं चांगला आउटफिट असं म्हणजे ट्विनिंग करायला बघूया. हा तसं करूया. ट्रिपला कुठे जाणार आहे ते सांगणार नाही. हा ते एक सरप्राईज. एकदम पण अशी मोठी ट्रिप नाही, वन डे मला असं वाला घ्यायचं आहे. मला पण. आणि ना हे एकदम कम्फर्टेबल. एकदम बघ ना, एकदम एवढ्या इथे व्हरायटी आहेत आणि हिला काहीच आवडत नाही आहे. काहीच आवडत नाही. असं कसं चालेल. कलर छान वाटतं ना. टॉप आहे ना, टाईट. तिला काहीच नाही आवडत. एवढं चांगलं आहे इथे. कलर आला ना की मला काही सुचत नाही. मला सगळंच आवडतं पिंक कलरचं. खाली काय? येस. आणि पिंक कलर आलं ना, मग मला एवढं कन्फ्युजन होतं की मी काय बोलते मी, त्या चेंजिंग रूममध्ये जा ना. चल चल चल. ऑब्वियसली चेंज करायला जाऊच शकतो. कोणतरी गेलंय का? हे पागल, तो पिंक कलर नाही, तो पीच कलर आहे. हे कलर मधलं पण हिला काय समजत नाही. बस जो की पीच कलर आहे. तुम्हाला तिथे व्हिडिओमध्ये पिंक कलर दिसतो व्हिडिओमध्ये, पण आहे पीच कलर. इकडे हा आहे पिंक कलर. कुठे गेला? सॉरी. हा आहे पिंक कलर. कलर कॉम्बिनेशन जरा ए, चुकतंय इकडे. हे बघा, मी नाही बोलली पिंक कलर, हीच आधी बोलली पिंक कलर आणि आता बोलते माझ्यावरतीच नाव टाकते. वा, हे भारी आहे. बोलते माहिती इथे बसू शकते. टेबल दिला, ऑब्व्हियसली बसायला दिले. पागल काय लोक भेटतात मला. काय भेटतात यार. आणि ना आम्ही आज असंच आमचं ठरलं येऊया करून. 5 मिनटं झाली, चेंज करते आतमध्ये. अरे काय करते, लवकर ये. मला पण बघू दे कसं वाटतंय ते. चेंज करायला एवढा वेळ लागतो तिला. भारी वाटतो यार पिंक कलर. पिंक शर्ट. सॉरी, माझं काहीतरी प्रोनाउन्सिएशन वेगळंच येतं. ओ माय गॉड. कम कम. कशी दिसते. अरे बाबा कम ना, कम. अरे इथे मग काय झालं. सी, चांगलं वाटतंय. मला आवडला कलर. एवढ्या अख्ख्या मॉलमधून मस्त वाटतं. एकदम ऑफिस अट्रॅक्ट, कॉर्पोरेटवाला लुक देतं. ऑब्वियसली असेच असतात. बदल. एवढ्या आम्ही फिरलो मॉल आणि हिला काहीच पसंत येत नव्हतं. काहीच. फायनली एक टॉप आवडलाय, तो आता घेतो, बघूया. तो नंतर पण त्याचे नखरे असतात की हे नको, ते नको, आता नको, टाकू नको, असं नको, तसं नको. पण बघूया आता. सेकंड. हा आहे माझा लुक आजचा. कसं वाटतंय. पहिल्यांदाच आलो आहे वेस्ट साईडला, दोघीजणी एकत्र. सो आता बघूया काय काय एक्सपिरियन्स येते, अजून काय काय आहे इथे.
जरा चेंज कर, त्यांना पण चेंज करत नाही. इकडे काय room आहे? तिकडे भलते गेले. आता आम्ही आलो जीन्स सेक्शन. स्ट्रेट आहे. मी ते लिहिलंय ना, इथे स्पष्ट लिहिलंय. नाही, खाली बॅगी आहे. हा, खाली बॅगी आहे ना, ती बॅगीच असेल ना. बॅगी कुठे आहे? बॅगी नाही आहे. नंबर काय आहे बघूया. बॅगी नाही, त्यांनी काय वेडे म्हणून बॅगी लिहिली तिथे. अरे मग दिसायलाच बॅगी दिसत नाही ना. अरे ते काय बघत आहे, साईज बघते. बघ साईज काय, साईज कुठे दिसत आहे त्याच्यावरती. हे पण इथे काय लिहिलं आहे, बॅगी, लूज, स्ट्रेट आणि एफोर्टलेस. आय डोंट नो. मी आता आलो, काय माहिती नाही निघत. चालते ते पण तिथे त्याने मागे हे ड्रॉप केलं. जीन्स सेक्शनमध्ये आलं. मला काय वाटतं तुझ्या साईडची घे. ट्राय करून बघ ना, म्हणजे तुला कळेल नेमकं तुला काय किती फिटिंग पाहिजे वगैरे. आता आम्ही चाललो आहे जीन्स ट्राय करायला. हां आता मी चाललो आहे जीन्स ट्राय करायला. ओ माय गॉड, इकडे पण आहे काय? ती गेली जीन्स ट्राय करायला. सो स्नेहा गेले आता दुसरी जीन्स ट्राय करायला आणि मॅडमला पसंतच येत नव्हती. फायनली आता पसंत आले. आता बघूया, मी आता घेत होते आणि अजून मला बरंच काय काय घ्यायचं आहे. कॉस्मॅटिक घ्यायचे आहेत, मेकअप वगैरे थोडा. काय ऑनलाईन मागून ना नायकावर शेड कळत नाही व्यवस्थित. तर मग म्हटलं आम्ही आता फर्स्ट टाईम टेस्ट म्हणजे करून बघणार आहोत, कुठचा शेड मॅच होतो, कुठचा नाही मॅच होत वगैरे. सो अजून ते सुद्धा घ्यायचं आहे. आणि आता वाजलेत ऑलमोस्ट 3:03च वाजतात. आता संध्याकाळपर्यंत होऊन जाईल आमचं. आम्ही आता खाल्लं वगैरे आणि आता आम्ही शॉपिंग करतो आहे. अरे ह्या मुलीला काहीच पसंत येत नाही. किती वेळा आम्ही ट्राय करायला आलो आणि आता तिचं झालं आहे ते दुसऱ्या चेंजिंग रूममध्ये. आम्ही दुसऱ्या चेंजिंग रूममध्ये येऊन बोलते. बाय, भेटूया परत. बाय नाही, अजून आहे ब्लॉग थोडा. ही वाली जीन्स फायनल झाले आणि आवडले तिला. मस्त वाटते. ही तशी झाला माझ्याकडे जशी आहे. कसे कसे लेग फिट नाही, ले स्ट्रेट फिट नाही आहे. कुठची शेड हवी? छत्रा पकड. ही मला जीन्स आणायला सांगते. येस, घ्यायला झाले आणि मॅडम मस्त तिथे चेंजिंग रूममध्ये बसले आहेत. त्याच्यातली स्ट्रेट फिट कुठची आहे? कोणता कलर हवा हिला मलाच नाही कळत. आणायला पाठवलेलं. हे बघा, ही घेऊन जाते हिच्यासाठी. उघड घे, हिला ऐकतं पाहिजे. ही मस्त चेंजिंग रूममध्ये बसणार आणि मी हिला आणून देणार. स्वतः ती चेंज करायला गेली. 4 जीन्स झाल्यात. 4 जीन्स बघून तरी अरे कसं येते, लाईट येतोय खूप. ही मस्त चेंजिंग रूममध्ये बसली आणि मी हिला घेऊन नेऊन द्यायचं. काय करायला, शेवटी बेस्ट फ्रेंड आहे ना, एवढं तर चालतंच. तिसरी जीन्स हा इकडे दिसतात, ती तिथे ठेवले. 2 जीन्स आहेत आणि आता तिसरी वाली ही वाली ती भारी वाटते यार. सॉफ्ट एकदम कम्फी आहे. कम्फर्टेबल आहे. किती सॉफ्ट आहे यार. कपडा त्याचा मस्त आहे. मस्त वाटते. चांगलं टिकेल 2-3 वर्ष. चल घेऊया. आता ना एक गंमत झाली. आता आम्ही ना पॅन्ट लूजमध्ये होतो इथे मागे आणि आम्ही मगापासून व्हिडिओमध्ये बोलतो आम्ही वेस्ट साईडमध्ये आहोत. वेस्ट साईडमध्ये म्हणजे नाव पण वाचायचं असतं. हे बघ, वेस्ट साईड आहे इथे आणि आम्ही होतो इथे. आता आमचा एवढा ही बोलते ना मी वेस्ट साईडमध्ये आहोत. मी तरी बोलते हिला की हे वेस्ट साईड नाही आहे म्हणून. अरे मला वाटलं वेस्ट साईड आहे हे, तरी मी बोलते वेस्ट साईडमध्ये ह्याच्यामध्ये वेगवेगळे आहेत. आणि वेस्ट साईडचं कलेक्शन पॅन्टलूजपेक्षा पण भारी असतं. मी आता एक्झॅक्टली वेस्ट साईडमध्ये आलो आहे आणि हे कलेक्शन नको ना, इथे एवढ्या जीन्स आहेत बघ ना. हे बघ, इकडे पण छान आहेत. जीन्सपेक्षा ते असे कम्फर्टेबल हे घे. शॉर्ट्स पण भारी वाटतं. आम्ही आता आलो आणि आता आम्ही वेस्ट साईडमध्ये फिरतोय.
अशी पण लावू शकतो. बघा अशा आहे मस्त. तो पॅन्टलूजमध्ये आणि आता आम्ही आलो वेस्ट साईडमध्ये. पॅन्टलूजमधल्या ऑलमोस्ट सगळ्या जीन्स ट्राय करून झाल्यात आणि आता परत इथे वेस्ट साईडमध्ये गेला जीन्स ट्राय करायच्या. तर तुला काय वाटतं काय? हां या पण इथचे जे कलर आहेत ना ब्रो क्लास आहेत एकदम. अशी पण जीन्स असते. नवीन स्टाईल आले की पुढे पॅकेज म्हणजे जे बॅक साईडला असतात ना ते आता इथे पुढे आले आहेत. बॅकला पण बॅकला पण आहेत प्लस फ्रंटला. इकडे जास्त करून जीन्सच कलेक्शन आहे ना. 500 रुपये. दोघींना मग एकच वन पीस आवडलाय. मग मस्त वाटतं ना. खूप क्यूट दिसतोय तो छोटासा. मगापासून आम्ही दोघी सोबत फिरतोय पण एक अशी गोष्ट नाही की जी आम्हाला सोबत आवडली असेल. पहिला आहे हा वन पीस आम्हाला आवडला. मस्त वाटतंय. हा नको, हा वन स्ट्रिपवाला आहे. तो आता हिला हा वाला आवडला आहे ड्रेस. मस्त आहे. आता थोडंसं ट्रेडिशनल मध्ये आलो आहे आम्ही. तो हां सो आम्ही ट्रेडिशनल बघतोय. हा बघा हा एक छान वाटतोय. हा पण मस्त. नाही हा नाही आवडला. हां हे आहे ते शू काय फुटवेअर आहेत तिकडे सगळे. हां क्लोथ पाहिजे बरोबर. क्लोथ के दिवाने है हम काय आपल्या मराठी मातृभाषेमध्ये जाऊ दे. आमच्या पुढे काही जातच नाही. जाऊ दे सोडा. हां तेच ना. हां मराठीच बोलायचं बरोबर. इथे एवढं खास आम्ही सगळे वेस्टर्न सगळं आवडतं आम्हाला. जास्त एवढं कुर्ती बिर्ती आम्ही घालत नाही त्याच्यामुळे एवढं म्हणजे हे हावाला पण मस्त आहे. छान वाटतं ना. सो चला आता मी जातो दुसरं काहीतरी बघतो. पेंटलूज म्हणजे तिकडे आहे रे बघ. हे काय होतं शपथ आता तर वाटच आहे. कुठून आहे? इथून इकडून पण खाली आहे. अच्छा तिकडून खाली जायचं आता. त्या साईडनी आहे. अजून शॉपिंग ऑफिसचा फोन येते. उचलायचा नसतो. जेव्हा आपण सुट्टीवर असतो तेव्हा ऑफिसचे फोन उचलायचे नाही. सो आम्ही एन्जॉय करतो. आणि एवढे दिवस आम्ही भेटलो नव्हतो बिकॉज वेगवेगळे काय भेटायलाच नाही. आणि ना आता आम्हाला इथे फुलवा खामकर दिसलेली. फुलवा जी डान्सर आहे ती पण शॉपिंग ह्याच्यात म्हणजे जेवढे ते टी व्हीवर चांगले दिसतात ना तेवढेच रियालिटीमध्ये पण चांगले दिसतात. अरे मी तर ओळखलं तर ही बोलते तिकडे हे आहे. मी बघितलं आधी तुला बघायला मिळाल्या. मस्त दिसतं काय मेंटेन केलं. सो आम्ही साडे हमेशा दिसतच आहे. हा दिसली. खाली चाललो आम्ही आता. एवढं फिरलं आम्ही. खूप फिरलो. मॉल पाहिजे घातलाय. आता बघूया काय दुसरं काहीच अजून नाही. तरी इकडे काय बघायचं. ते समोर पण काहीतरी आहे क्लोथचं. हे हमेशा इकडे बघ. देवा या मुलीला सांगा कोणीतरी. यार आम्हाला कपडे एवढे दिवाळी इकडे की बाहेर कपाट खोललं ना की धबधबा कसा कपडे पडतात. तुला काय लाज? आम्हाला होतं कपडे आणि खायला या दोन्ही गोष्टी भेटल्या की आम्ही खात असतो. फायनली आता शॉपिंग झाल्याच्या नंतर आम्ही आलो आमच्या फेवरेट जागेवर शिवाजी पार्क. आणि आमचा हा कट्टा आहे. आम्ही बाकी कुठे नाही जात पण आणि ना परवा पावसामुळे ना खूप झाडं कोसळले त्याच्यामुळे ते बसायला जागा वगैरे नाही. पण आमचा कट्टा आहे. आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. आम्ही इथे प्रत्येक मुवमेंट एन्जॉय केला आहे. दिवाळी असू दे प्रत्येक सण असू दे
आम्ही काही झालं तरी आम्ही इथे येतो, बसतो, किती वेळ बसतो पण आम्ही इथे. मस्त वाटतं, रिलॅक्स वाटतं. रिलॅक्स्ड वाटते एकदम. आणि इथं जे दादर शिवाजी पार्क आहे ना त्याला कळेल शिवाजी पार्कचा कट्टा म्हणजे काय आहे इथे बसून. आणि इथं वडापाव बाई इमोशन. आणि आम्ही ना नेहमी येतो इथे, असं काय नाही की मोठंच काहीतरी खायला पाहिजे. आम्ही साधं 10 रुपयाचं चिप्सचं पाकिट घेतलं ना तरी आम्हाला इनफ होतं. बिकॉज आम्हाला आमची कंपनी खूप आवडते एकमेकींची. मला तर वाटत नाही आम्ही कधी एवढं बकबक करत नाही. जे मी तुझ्यासमोर करते किंवा समोर येते एवढं आम्ही कोणासमोरच बोलत नाही. भारी वाटते. आमची बडबड थांबतच नाही भेटल्या. आणि आम्ही लिटरली हे शिवाजी पार्कचा कट्टा आम्ही तासन तास बसतो इथे, तासन तास. आणि अजिबात आम्हाला कंटाळा पण नाही. इथे ना झाडं तुटलेली गावची, त्याच्यामुळे ते साफसफाई करतो. आम्ही जरा पुढे जातो आता, सॉरी. आणि इथे आमची खरंच माझी तर खूप फेवरेट जागा आहे. जो दादरला राहत असेल नाही परत त्याला कळेल की शिवाजी पार्क म्हणजे काय आहे. आणि इथचा कट्टा कमाल. आणि आम्ही तर बसतो, ओलं झाले, थोडक्यासाठी पाऊस आला. मग आम्हाला भिजायचं. आम्ही जेव्हा आतमध्ये शॉपिंग करत होतो ना तेव्हा पाऊस नव्हता. आणि आता आम्ही बाहेर पडलो तर छत्री भिजवायला पाऊस आला. हे काय करतंय, जाऊ दे. आणि आता मी बसायला जागा होतं पण बसायला जागा नाही, सगळं ओलं झालंय. कसं वाटतंय ना? मस्त वाटतंय. तुझ्यासोबत मला मस्तच वाटतंय. खरंच काय माहिती काय जादूच आहे ना वेगळी. आम्ही भेटलो की आमचा मूड एकदम फ्रेश होतो. काय माहिती आणि किती वेळ लगेच म्हणजे 5 मिनिटं 1 तास जरी घालवला तरी वाटतं 5च मिनिटं झाले. एवढी आमची बघ असते. आणि हे आलोय, माझा हात दुखायला लागला. तर बघू आता, जरा बसू आरामात. शिवाजी पार्क आहे, मस्त वाटतंय. आणि हा इकडे ग्राउंड आहे. जे क्रिकेट लवर आहेत ते आजही खेळायला आलेले आहेत एवढा पाऊस पाण्यातून सुद्धा. आज ना आम्ही खूप दिवसांनी भेटलोय, खूप दिवसांनी. आम्ही 8 दिवस जरी नाही भेटलो ना तरी आम्हाला वाटतं. ह्याच्या आधी जेव्हा मी जॉब नव्हती करत ना तेव्हा आम्ही सतत भेटायचो, म्हणजे सतत भेटायला मिळायचं आम्हाला. पण आता कसं जॉबमुळे मला फक्त संडेच मिळतो. आणि त्यात पण पर्सनल कामं असतात. आणि मग एक दिवस सुट्टी मिळते ना मग नको वाटतं कुठे जायला. असं वाटतं घरात. त्यात तर संडे अर्धा झोपण्यात जातो, अर्धी 12 वाजेपर्यंत झोपण्यातच जातो. हो, त्याच्यामुळे वेळ नाही मिळत. आज आम्हाला वेळ मिळाला आहे. आज आम्ही वेळ काढलाय. वेळ काढला. वेळ मिळत नसतो, आपल्या आवडत्या माणसासाठी काढावा लागतो. तेच आहे. आणि आम्ही भेटायला नक्की वेळ काढतो एकमेकींच्या. असं नाही की रोजच भेटलं पाहिजे, रोजच कॉन्व्हर्सेशन झालं पाहिजे, असं काय नाही आहे आमच्यामध्ये की असं काय नसतं. कसं जाणार आहे जसं आहे तसं. उलट त्याच्यापेक्षा जास्त बेटर झालंय, इम्प्रूव्ह झालंय. बसायला जागा शोध. आम्ही जातो नारळी बागेत, तिकडे काय मिळते बसायला. नाही यार, सगळी पाऊस पडला ना त्याच्यामुळे सगळं ओलं आहे. हो, असा होता आजचा ब्लॉग. आणि आम्ही ब्लॉग एंड करायचं विसरलेलो आहोत. आम्ही गप्पा मारत बसलो, त्याच्यानंतर भरपूर पाऊस आला. पाऊस नव्हता, खूप वारं होतं, त्याच्यामुळे फोन पकडायला आम्हाला जमत नव्हता. आणि मग बोललं मी थोडा वेळ थांबू आणि नंतर ब्लॉग एंड करू. पण गप्पा मारण्याच्या नादात आमचा ब्लॉग एंड करायचा राहून गेलेला आहे. सो हा माझ्या चॅनलवरचा माझा पहिला ब्लॉग आहे. मागचे 2 ब्लॉग जे मी केले होते ते स्नेहाचं आणि माझं असं मिळून आमच्या दोघींचं चॅनल होतं. आता कसं होतं, ती वेगळीकडे राहते, मी वेगळीकडे राहते. सो आता त्या चॅनलवर कॉन्टेंट द्यायचं तर त्याच्यामध्ये आम्हाला दोघींना असावं लागतं. सो आता ऑफिस असू दे किंवा स्टडी असू दे, त्याच्यामुळे मग ते जमत नाही की एकत्र सतत भेटायला. पहिलं आम्ही भेटायचो, आता सतत भेटायला जमत नाही. त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की ती तिचं चॅनल ओपन करेल, मी माझं म्हणजे पर्सनली आम्ही स्वतःचं चॅनल ओपन करू. तर आता मी माझं चॅनल ओपन करते, ती सुद्धा तिचं चॅनल ओपन करणार आहे. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. असं काही जास्त नाही आहे, मला एक्सपिरियन्स पण नाही आहे. मी आता जस्ट ट्रॅक करते, जसं करत जाईन तसं होईल. आत्ता सुद्धा मला भीती वाटते, का माहिती. मी घरी बोलताना मला बोललंच जात नाही माझ्या चॅनलने. बाहेर असतं तेव्हा मला काय वाटत नाही बोलायला, पण आता मी एकटी बोलते, माझ्या आवाजात सुद्धा जाणवत असेल की मी कसं बोलते ते. असा होता हा आजचा ब्लॉग. मी हे 2 वेळा ऑलरेडी आधीच बोलून झाले, तरी मला कळत नाही मी कशी एंडिंग करू वगैरे. थँक्यू
सो मच इथंपर्यंत ब्लॉग बघण्यासाठी. आणि मी ह्याच्या अगोदर जी बडबड केली तो व्हिडिओ मी आता जस्ट बघितला. त्याच्यामध्ये माझे बरेचसे उच्चार अस्पष्ट आलेत. आय डोंट नो हाय की मला इथे घरी आता मी बडबड करते तर मला बोलायलाच जमत नाही आहे कॅमेरासमोर. बाहेर जेव्हा मी असते तेव्हा असं बिंदास कॉन्फिडन्स येतो कुठून काय माहिती बोलायला, पण आता मला नाही जमत आहे. आणि ह्याच्या अगोदर मी थोडीशी जी बडबड केली आहे त्याच्यामध्ये काही माझे शब्द असे आलेत की स्पष्ट उच्चारच नाही आला. पण आता जाऊ दे, मी मला जसं जमेल तसं केलं आहे. नेक्स्ट टाईम मी ह्याच्यापेक्षा चांगलं बोलण्याचा म्हणजे अजून चांगलं करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी खूप खूप थँक्यू सो मच. डू लेट मी नो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग बघा. बाय.